ग्रामीण भागातून आजही विविध समाजवादी संपन्नता जोपासत आहे. समाजाच्या विविध गटातून तयार झालेली गाणी, नृत्य, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. दरवर्षी आपल्या नेकस्पष्ट सोसायटीतील अतिउत्साही महिला घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करीत प्रॅक्टिससाठी वेळ काढतात आणि काहीतरी नवीन सादर करायचा प्रयत्न करतात. चला तर मग आज आपण आपल्या महाराष्ट्रात एक फेरफटका मारून येऊ. मला खात्री आहे की शिट्ट्या, टाळ्या आणि वन्स मोर घेऊन तुम्ही मस्त दाद द्याल. पण कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथम गणेश वंदनेने करूया. देवाला पहाटे चालत आणण्यासाठी दुपारी वाण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. आजही खेड्यापाड्यातनं सकाळच्या प्रहरी मोराची टोपी घातलेला वासुदेव येतो. हाच वासुदेव हरिनाम बोला हो वासुदेव बोला म्हणत लोकांमध्ये धर्मभावना जागृत करण्याचं काम करत असतो. दिवसाची सुंदर पवित्र सुरुवात तो करतो आणि गावातील सर्व माऊल्या त्यांच्या जोडीत पसाभर धान्य टाकतात. तर बघूयात आपण एका छोट्याशा खेडेगावातली सकाळ आणि वासुदेवाचं गाणं.
कशीची ग सेवा कोणी माझी उन्हात उन्हात सईबाई ग बाई कोणी मांडली उन्हात बाळानी माझ्या काही पुत्र मागतो मनात मनात सईबाई ग बाई पुत्र मागतो मनात सुखाचा करंडा बाई माझ्या देवारी देवारी सईबाई ग बाई मेनाच्या देवारी चारी ग माझं धीर माझ्या पुण्याचं कैवारी कैवारी सईबाई ग बाई माझ्या तुड्याचं कैवारी हॅलो. पोवाडा हा वीर रसातील लेखनाचा आणि गायनाचा प्रकार आहे. वीरांच्या पराक्रमांचे, वीरांच्या बुद्धिमत्तेचे आणि तसेच सामर्थ्य, गुण, कौशल्य यांचे काव्यात्मक वर्णन म्हणजे पोवाडा. तर ऐकूया पोवाडा. ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबा म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला नांदायला जायचं. हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, हवे ऐकून एवढे आमचे प्रणाम केला राजाला. प्रणाम केला राजाला.
पेटाऱ्यातली घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू हातो तुला. आज घ्यावे आमच्या मदतीला, गडे देईल आमच्या हाताला. वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती भरतीला. जागे होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिरगाजी, चढले कोंढाणा जिरगाजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदयभान्या. तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे काय, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. मोडेन पण वाकणार नाही म्हणजे काय हो गुरुजी? अरे मराठी माणसांना ताट काना ठेवायला दोनच माणसांनी शिकवलं. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. आणि मग तानाजीनं बाद बघितला, उदयभान बघाचं पळाला. परत भारत त्याने बघा केला, तानाजीच्या तोंडात घालीला. कमरेचा काढून शेला, शेल्यावर किती भाराला. उदयभान केली सांडला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला. इंच इंच जखमान झाला, रक्ताने धीर मारला. रक्ताच्या धारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाची शेला मामा उदयभानावर धावून आले. मामाने मारलं उठाला, तात्काळ केला बाळाला. रक्त लागले मोठे तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडला मारला. सपासप गर्दी भागाला, उभटीला उदयभान्याला, उदयभान्याला जिरगाजी, उदयभान्याला जिरगाजी, उदयभान्याला जिरगाजी. धनगर ही महाराष्ट्रातील एक भटकी जमात आहे. मेंढ्या पाळणं, विकणं, घोंगड्या बनवणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय आणि हातात असलेली काठी ही त्यांची मुख्य ओळख. तर चला तर आता बघूया आपण धनगर नृत्य. शेतकऱ्याने धान्यच पिकवलं नाही तर आपण खाणार काय? खरंच म्हण आहे ना ती, शेतकरी सुखी तर आपलं सगळं जग सुखी. चला आता आपण बघूया यांचे शेतकरी नृत्य.
महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा किनारपट्टीवर आढळतो. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. चला तर मग बघूया. आयुष्यभर भटकणारा समाज. जन्माचं नाव नाही, घरचा पत्ता नाही, मतदान नाही, आधार नाही. आयुष्यभर भटकणारा डोंबारी नृत्य. आयुष्यभर भटकणारा समाज. जन्माचं गाव नाही, घराचा पत्ता नाही, मतदान नाही, अधिकार नाही, आधार नाही, शिक्षण नाही, अशी अवस्था असलेला भटकी जमात म्हणजे डोंबारी नृत्य. Hola,
वारकरी संप्रदाय ही प्रथा महाराष्ट्रात सुमारे 800 वर्षापासून अविरत चालू आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानबा तुकारामच्या गजरात हातात चिपळ्या वाजवत बेभान होत त्या सावऱ्या विठ्ठलाची आळवणी करणारे वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची शानच आहे. मराठी लोकधर्मात जोगवा हा एक उपासना प्रकार म्हणून निवड आहे. ज्यांच्या घरी देवीचा कुलधर्म असतो त्यांना कुलधर्माचा एक भाग म्हणून जोगवा मागावा लागतो. तर बघूया आता जोगवा.
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेचे लग्नानंतर पहिले 5 वर्ष करायचे असते. पूजा जागरण करून विविध खेळ करण्याचा प्रकार आहे. तर बघूयात आपण मंगळागौरीचे खेळ. गोंधळी हे तुळजापूर आणि माहूरची रेणुकामाता यांचे भक्त. महाराष्ट्रात लग्नात आल्यानंतर या गोंधळांकरवी देवीचा गोंधळ घालण्याची प्रथा आहे. दाल उघड या दाल उघड असं मर्यादेला आव्हान करत हातातल्या चापकाने स्वतःच्या शरीरावर प्रहार करतो तो पोतराज. हा पोतराज म्हणजेच कडकलक्ष्मी. तर आपण बघूयात एक गोंधळ. Bye.
ठेवायचे ते ठेवा. शेवटच्या गाण्याला खूप टाळ्या पाहिजेत आणि शिट्ट्या. आता आपण करणार दहीहंडी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी खेळली जाते. मानवी थर उंच रचत दह्याने भरलेली हंडी फोडण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. चला तर आता बघूया दहीहंडीचं नृत्य. तुम्ही आता या गाण्यासाठी ठेवा, कारण ढोलकी आणि हलगीचा आवाज ऐकला आणि आपले कान टवकारले नाही तर आपण मराठी नाही होत. ग्रामीण भागात आणि आता शहरातही खूप आवडायला लागलेली लोकप्रिय लोककला म्हणजे लावणी. चला तर
आणि ठेका अशा उद्देशाने लेझिम खेळले जाते. चला तर बघूया लेझिम.
काही अनाउन्समेंट करायच्या कार्यक्रमाबद्दल. या कार्यक्रमासाठी तुम्ही आलात त्याबद्दल पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. कारण आम्ही सर्वांनी घर ऑफिस ज्यांनी ऑफिसला जातात त्यांनी सांभाळून बऱ्यापैकी मेहनत केली वेळ मिळेल तसं. आणि गमत म्हणजे आम्हाला सांभाळणारी आणि आमचे नखरे सहन करणारी म्हणजे आमचं अंग हलत नसताना आम्हाला एक पॉझिटिव्हनेस देणारी की नाही तुम्ही करणार म्हणून अशी ही गुंजन कुठे गेली बरं की थोडी शाळा आहे पण ऐका ती बीकॉम झाली आहे पण ते बीकॉमचा तिच्याशी गंध नाही आहे सध्या कारण ती कोरिओग्राफीचं प्रोफेशनल पर्याय येते. तर तिने आम्हाला खरंच खूप सहन केलं म्हणजे मी समजून तिचं दाखवलं पण ती चिडायची नाही फक्त आवाज बंद करायवर सांगायची. तर आम्ही तिला एक छोटीशी भेट देतोय तर तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा मनापासून एवढी विनंती. हॅलो स्पर्धा सोसायटीचे सर्व मंडळांनी महाराष्ट्राची लोकधारा हा जो असता नृत्यरूपे सादर केला कार्यक्रम त्यांना सर्वांना एकदा स्टेजवर एकत्र उभा राहायला सांगतो. कृपया सगळ्यात महिला वर्गाने एकत्र यावे म्हणजे लोक फोटो काढतील नाही. आपण सर्वांनी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं एकदा कौतुक करूया. सांगायला आनंद वाटतो. बी बिल्डिंग 5वा मजला श्री सुधीर कदम, महेश शिंदे, विनोद देवले आणि मी विनय कळसकर आम्ही रुपये 5,000 रोख घोषित करतो. हॅलो शांत बसा. मेघस्पर्शमध्ये महिलांनी हा जो कार्यक्रम सादर केला तर हे सादर करत असताना विचार येत होता की आपण फक्त 1 महिन्यापूर्वी आपण हे ठरवलं आणि 1 महिन्यामध्ये तुमची प्रगती असेल तर मला माझी एक विनंती आहे तुम्हाला की पुढच्या वर्षी गणेश उत्सवात जे काही सादर करायचे त्याची आतापासून नियोजन करा आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही आतापासून जरी चालू केली तर स्टेट लेवलला कमीत कमी आठवड्यात 2 दिवस तरी स्टेट लेवलला तुम्ही बक्षीस जिंकू शकाल. या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जो लोकधारामध्ये हे जे केलं त्यात थोरात वहिनींचं मला सर्वांचंच करावं वाटतं पण थोरात वहिनींचं मी याच्यासाठी नाव घेतो की साहेब माग उभा होते आणि जनरली दळण दळत असताना सकाळी मुलाचं आणि नवऱ्याचं नाव घेतात. ते म्हणे माझी बायको मला विसरली. त्याचबरोबर सर्व भगिनींचे आभार. गतवर्षी मी इथे उपस्थित नसल्यामुळे अमेरिकेत असल्यामुळे तुमचा कार्यक्रम पाहू शकलो नाही आणि यावर्षी अगदी अभिमानानं तुम्ही जो कार्यक्रम सादर केला त्याबद्दल मी स्वतः थेटे सौ श्री थेटेकडून 1501 रुपये तुम्हाला बक्षीस म्हणून
1501 प्रत्येकाला म्हणलं. आता 3 वर्ष माझी माझ्या आर्थिक परिस्थिती फार बेकार आहे. तुला मला द्यायचं का नाही अजून विचार करतो. पुढच्या वर्ष बरोबर आपण करायचं. आता तुम्ही सगळं असं बोलता, एक फोटो काढू दे आणि जायचं आधी प्रसाद घेऊन जा. ते माझे As usual for the third year running, I'm giving you a gift. You collect it tomorrow. बरं, उद्या आपलं आरती हे झाल्यानंतर आम्ही देणार. कॅश नाहीये. कॅश काय नाही. काय डिजिटल नाही. सरप्राईज. एक विस्मरण झालं. एक विस्मरण झालेलं आहे की ज्या लहान मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांना प्रोत्साहनपर उद्या सकाळी माझ्या घरी येऊन तुमचं गिफ्ट हे जे पार्टिसिपंट म्हणून तर त्यांनी उद्या सकाळी येऊन माझ्या 3 ते 7 मध्ये येऊन आपापलं गिफ्ट घेऊन जावं. उड्या मारा का मी स्वतः परफॉर्म करते त्यामुळे मला माहिती आहे की घराला सांभाळून मुलांना सांभाळून स्वयंपाक पाणी करून या सगळ्या जणी आणि तुम्ही काका म्हणतात तसं स्टेट लेवलच्या आहात. लव यू ऑल. मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारती गाडेवार. तिला खरं तर डान्स मध्ये यायची खूप इच्छा होती, पण तिचं ऑफिस वर्क खूप टाईट असल्यामुळे आणि लोड असल्यामुळे तिला येता आलं नाही. पण तिने आज शेवटच्या दिवशी आम्हाला भयंकर मदत केली, खूप सपोर्ट केला, सगळं हँडल केलं घेतलं. आणि सगळी लहान मुलं म्हणजे ना नावं नाही आता एक आठवणार, आयुष, प्राजू, सानिका, सगळे हर्षू, सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि याच्या उपर मानाचा मुजरा कोणाला तर विवेक जोशींना. त्याचं कारण म्हणजे ऐका, त्यांना नुकतंच ते फोटोग्राफर तर उत्तमच आहेत, आम्ही सतत त्यांना लाईव्ह देत असतो. त्यांना मध्ये पारितोषिकही मिळालं त्यांच्या खूप सुंदर फोटोग्राफी बद्दल एक्झिबिशन मध्ये. आणि आज त्यांनी